तर कुर्ल्यातील अपघातग्रस्त बसचा आरटीओ अधिकाऱ्यांकडून पंचनामा केला गेलेला आहे। बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का याची तपासणी आरटीओ अधिकाऱ्यांनी केलेली आहे असं समजतंय। ही जी दृश्य आपण बघतोय ती अपघातग्रस्त बसची आहेत, जी सध्या कुर्ला डेपोमध्ये आणली गेलेली आहे। आता आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून त्याचा तपास केला जातोय। कुठला तांत्रिक बिघाड बसमध्ये होता का हे मुख्य म्हणजे याबाबत तपासलं जात आहे। मुंबईतल्या कुर्ला भागामध्ये हा जो भीषण अपघात झाला त्याच्यामध्ये बेस्ट बसनं 49 जणांना चिरडलं। भरधाव बेस्ट बस ही कुर्ला मार्केट आणि सोसायटीमध्ये घुसली, ज्याच्यामुळे हा अपघात झाला। कुर्ल्यामध्ये बेस्ट बसनं चिरडलं आणि त्याच्यामुळे 7 जणांचा मृत्यू झालाय, 42 जण जखमी आहेत। मुंबईतील कुर्ल्याच्या एलबीएस रोडवरचा दुर्घटनेचा हा थरार सीसीटीव्ही चित्रित झालाय। बेस्ट बसचा चालक संजय मोरे याला अटक झाली आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झालाय। त्याला कोर्टात सुद्धा हजर केलं जाणार आहे। दुपारी 3 वाजता कुर्ला कोर्टामध्ये आरोपी संजय मोरे याला हजर करणार आहेत असं समजतंय।